ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर राज्यभरातल्या काही इतर महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे। वैष्णवीला आत्महत्येच्या दिवसापर्यंत सासरच्यांनी छळलं होतं अशी माहिती आता समोर येते। वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे 29 व्रण होते, त्यापैकी 5 ते 6 व्रण ताजे असल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलं। वैष्णवीला आत्महत्या करायच्या दिवसापर्यंत तिचा छळ करण्यात आला। दरम्यान वैष्णवीचा अमानुष पद्धतीने छळ करणाऱ्या हगवणे कुटुंबियांची सर्व बँक खाती गोठवण्यात आली। वैष्णवीचं सोनं का तारण ठेवलं आणि त्यातून येणाऱ्या रकमेचं हगवणे कुटुंबियांनी काय केलं याचा तपास करण्यात येणार आहे। दरम्यान वैष्णवीची सासू लता, नणंद करिश्मा आणि पती शशांकच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ करण्यात आली। दरम्यान राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना पोलिसांपासून लपण्यासाठी मदत करणाऱ्या 5 जणांना अटक करण्यात आली। दरम्यान सध्या कोण कोण अटकेत आहेत आपण एक नजर टाकूया। मोहन भेगडे मित्र आहे। मोहन बंडू फाटक पवना डॅम जवळच्या फार्म हाऊसचा मालक। हगवणे पिता पुत्रांना मदत करणारे हे सगळे अटकेत आहेत। अमोल जाधव पुसेगावमध्ये फार्म हाऊसवर आसरा देणारा हा देखील सध्या अटकेत आहे। तिसरं नाव आहे राहुल जाधव, पुसेगावमध्ये हगवणे फार्म हाऊसवर त्यांना आसरा दिला होता। याशिवाय प्रीतम वीरकुमार पाटील कर्नाटकातील कोगनोळीमध्ये त्यांना मदत केली होती। पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर मराठा समाजाची पुण्यात बैठक पार पडली। या बैठकीत मराठा समाजाच्या लग्न सोहळ्यातील प्रथा परंपरा यावर चर्चा झाली। लग्न करताना आचारसंहिता असावी याकरता समाज म्हणून एकत्र येण्यासंदर्भात या बैठकीत एकमत झालं। मराठा समाज हगवणेंच्या कृत्याला सपोर्ट करणार नसल्याचं या बैठकीतून स्पष्ट करण्यात आलं। दरम्यान मराठा समाजाच्या बैठकीत नेमकं काय झालं आपण पाहूया। मराठा समाजाची लग्नातील प्रथा परंपरांवर चर्चा झाली। लग्न करताना आचारसंहिता असावी अशी चर्चा या बैठकीत झाली। समाज एकत्र यायला हवा, मुहूर्तावर लग्न लावण्यासाठी प्रयत्न गरजेचा असल्याचं देखील या बैठकीमध्ये चर्चिलं गेलं। राजकीय मराठा लोकांनी पक्षाची कवाडं बाजूला ठेवून एकत्र यावं असं आवाहन देखील करण्यात आलं। आचारसंहिता करताना सुनांनी कसं वागायचं, नणदांनी कसं वागायचं हे शिकवा, यावर देखील या बैठकीत एकमत झालं। मुलीला शिकवा, तिला स्वतःच्या पायावर उभं करा। प्री वेडिंग शूट म्हणजे अतिशय घाणेरडी प्रवृत्ती। भाषणबाजी बंद करा, लग्न कमी वेळेत आणि कमी लोकात करा, हा देखील मुद्दा चर्चेला गेला। लग्न कमी खर्चात करा, साखरपुडा हळद एकत्र केली जावी असं देखील मत या बैठकीमध्ये मांडलं गेलं। 25% मुलांची लग्न होणार नाहीत का हा प्रश्न आहे।